नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे बोटनेक ब्लाउजला सुंदर अशी ब्लाउज डिझाईन। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। हे बघा, आपण घेतले आज तर आपल्याला बोटनेक ब्लाउजवर डिझाईन करायची। 13.5ची आपण उंची घेतली, 9.5ची घ्यायची आपल्याला घडी। बघा, आपण 9.5ची घडी घेणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच, गळा शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 12 इंच, म्हणजे त्याच्या अर्धा घ्यायचं। मोंडाची उंची घ्यायची 5.25 इंच, हा बॉक्स तयार करून घ्यायचा। आणि गळा उंची घ्यायची आहे 3 इंचाची, तिथे सुद्धा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। पूर्ण गळा उंची आपल्याला घ्यायची आहे 10 इंच। बघा, याप्रमाणे आपण पूर्ण गळा उंची टाकून घेणार आहे। 10 इंचाची गळा उंची घेतल्यानंतर पुन्हा एकदा गळा रुंदी 3.5 इंचाची घेऊन तो बॉक्स पूर्ण आपल्याला कंप्लीट करायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे इथे आपल्याला असा गळ्याचा आकार द्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। वरती असा इथे गोल आकार द्यायचा आहे। इथे 1.25 इंच अंतर दिलं, इथे आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। मोंढ्याचा आकार घ्यायचा कट करून, नंतर घ्यायचं कॅनव्हास डबल फोल्ड करायचं, व्यवस्थित ठेवायचं बंद बाजूकडे। कॅनव्हास ओपन करायचं आणि अस्तरवरती जो गळा आपण आखलाय तोच याच्यावर आखून घ्यायचा आहे। बघा, याप्रमाणे आपण ते आखून घेतलं। मध्ये सेंटरला पण एक लाईन आखून घ्यायची आहे। पुन्हा कॅनव्हासला डबल फोल्ड करून पुन्हा त्याच्यावर ते उमटवून घ्यायचं आहे। जी रेषा आपण मारली तिच्या साईडने आपल्याला साधारण 1 इंच अंतर सोडून आणि बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे। बघा, आपलं कॅनव्हास कट करून झालं। नंतर आपण घेतला पीसवर सुद्धा मोंढ्याचा आकार कट करून घेतला। नंतर पीस ओपन केला, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवलं आणि जे कॅनव्हास आपण कट केलं ते कॅनव्हास आपण इथे घ्यायचं आहे। पिना लावून घ्यायच्या आणि कॅनव्हासला आपण जो आकार दिला त्या रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। बघा, हे आपल्याला मधला जो कॅनव्हास आहे ते सगळं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जिथे जिथे असं कोपरे वगैरे इथे गोल आकार द्यायचा आहे तिथे नॉचेस देऊन द्यायचे। आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी मारून घ्यायचं। हे कोपरे जरा व्यवस्थित कशाच्या तरी सहाय्याने बाहेर काढायचे, म्हणजे काय होईल, आपला आकार आहे ना तो परफेक्ट असं तयार होईल। पूर्ण अस्तर आणि त्याला व्यवस्थित पलटी मारून वरतून दाब शिलाई आपल्याला मारून घ्यायची। मैत्रिणींनो, इतर ब्लाउजांपेक्षा आपले बोटनेकचे जे माप आहेत जरा वेगळ्या पद्धतीने असतात, त्याच्यामुळे व्यवस्थित बघायचं आहे। हे 32 छातीसाठीचं माप होतं हे। आपण त्याच्यावरती ब्लाऊज डिझाईन केली आहे। अगदी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, म्हणजे काय डिझाईन आहे ती तुमच्या लक्षात येईल आणि कशी केली तेही तुम्हाला समजेल। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, जो उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे पूर्णपणे। आता लगेच आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत। मैत्रिणींना, आपल्या चॅनलवर फ्री शिवण क्लासेस सुरू आहेत, तर ते रोज तुम्ही बघायचं आहे। 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग आपल्या चॅनलवर सुरू आहे। स्टेप बाय स्टेप सगळ्या पेपर कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तुम्हाला जर खरंच ब्लाऊज शिकायची इच्छा असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि नक्की ट्राय करून बघायचं आहे। बघा, आपण पट्टी लावली, दाबटीप दिली, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरतीही मारून घ्यायची।
बघा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे। नंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, साधारण 2.25 ते 2.5 इंच रुंदीचा हा म्हणजे 2.5 बाय 2.5 पर्यंत आपण हा चौकोनी तुकडा घ्यायचा आहे आणि त्याची अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची। बघा आपण डिझाईन बनवून घेतली आणि जो खालचा आपला जो गोल आकार आहे तिथे आपल्याला ती डिझाईन लावायची। साधारण गळ्यापासून आपण अर्धा इंच अंतर सोडलं आणि ही डिझाईन आपण लावून घेणार आहे। बघा आपली डिझाईन आता लावून होते, अगदी सुंदर अशी दिसणार आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती लेस लावायची आहे। तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता, मी इथे गोल्डन लेस वापरली। इथे कोपऱ्यामध्ये आलं की छोटीशी चुनी टाकायची लेसला, म्हणजे काय होईल आपल्याला आकार द्यायला सोपं जाईल। बघा इथे सुद्धा डिझाईनवरती आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे। लेसमुळे काय होतं, आपला जो गळा आपण बनवला आहे त्याला आणखी सुंदर असा लुक तयार होतो। बघा पूर्ण गळ्याला आपण ही लेस लावून घेणार आहे। लेसला डबल शिलाई मारून घ्यायची, म्हणजे दोघं कडेला शिलाई मारली की लेस व्यवस्थित बसते। बघा आपला गळा अगदी सुंदर असा तयार झाला। नंतर आपण आणखी चौकोनी तुकडे घेतलेले आहेत, आपल्याला 5 तुकडे घ्यायचे आहेत। साधारण 2.5 बाय 2.5 हे तुकडे, त्याचा असा त्रिकोण करून असं आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या पाकळ्या तयार करायच्या आहे। कारण आपल्याला फूल बनवायचं आहे म्हणून पाकळ्या तयार करायच्या। असं हाताने बनवलं तरी चालेल किंवा मशीनवरती ती पाकळी बनवून घेतली तरी चालेल। बघा याप्रमाणे मशीनवरती जरी बनवून घेतलं ना तरी पण चालेल। ज्या मैत्रिणींना मशीनवर जमत नाही त्यांनी हाताने बनवून घ्यायची आहे। बघा आपल्या पाकळ्या तयार झाल्या की आपण सुई दोरा घ्यायचा आणि ते अशा शिवून घ्यायच्या आपल्याला। बघा आपलं फूल तयार होतं आहे, अशा पाकळ्या जोडून आणि ते व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे। जे बटन त्याच्यावर सूट होईल शोचं ते आपण लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं शिवायचं, म्हणजे काय होईल पाकळ्या ना सुटणार नाही आणि पॅक होईल। मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। बघा आपलं फूल तयार झालं आहे। आता आपल्याला त्याला छोटेसे लटकन आणि नॉड अशी घ्यायचे आहेत। नॉड घेतली, छोटेसे लटकन आपल्याला त्याला बनवायचे आहेत। बघा ह्याप्रमाणे आपण आता लटकन बनवणार आहे, अगदी छोटे छोटे। बघा आपले दोघेही लटकन बनवून तयार झालेले। ते नॉडचं आपण ते फूल बनवून आणि हे करायचं आपल्याला, जे फूल आपण बनवलं त्याला ते नॉड जॉईंट करून घ्यायची आहे। इथे काय करायचं आहे, असं सुईने शिवून घ्यायचं किंवा आहे ना मशीनवरती थोडीशी शिलाई मारून घ्यायची, म्हणजे काय होईल फूल आपल्याला जे लावायचं आहे ते लावायला सोपं जाईल।
बघा याप्रमाणे, आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. आणि आपला सुंदर असा गळा तयार झाला मैत्रिणींनो. मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आजची डिझाईन कशी वाटली. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक असा दिसणार आहे. वाटली आपली बोटनेक ब्लाऊजवरची डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.